ज्यावेळेस स्वतःच्या लग्नाचं मेन्यू प्लॅन करायचं असतं त्यावेळेस काय प्रायमरी चुका असतील ज्या आपल्याला टाळता येतील? मोस्टली याच्यामध्ये काही गोष्टींची चर्चा घरातल्या घरात झाली पाहिजे, कारण पहिल्यांदा कुठला तरी कार्यक्रम एकत्र करत असतात, त्यांच्यामध्ये चर्चा करणं, आवड निवड त्यांच्यामध्ये लक्षात घेणं. दुसरी गोष्ट सीझन, की कुठल्या सीझन मध्ये तुमचं वेडिंग होतं त्याप्रमाणे काय मेन्यू सिलेक्शन आहे, कुठल्या प्रकारचे टेम्परेचर असतील, काय असतील, हे साधारण 15 to 20 days बिफोर तुम्हाला साधारण लक्षात येतं. तिसरी गोष्ट, साधारण कुठल्या प्रकारची लोक आपण बोलवतोय, गावातून किती लोक आहेत, शहरातून किती लोक आहेत, ह्याच्यावरती पण थोडासा भार असावा आणि त्याच्याप्रमाणे मेन्यू प्लॅनिंग पण ठेवावं. आणि मग सर्वात मेन गोष्ट म्हणजे बजेट. अपेक्षा जास्ती ठेवून बजेट नसणं हे काही नाहीये पॉईंट, त्यामुळे बजेट ही मेन गोष्ट आहे. बऱ्याच जणांना नंबर ऑफ आयटम्स खूप ठेवायचे असतात. कारण आपण बघतो ना आजकाल की चायनीजचा काउंटर असतो, डोशाचा काउंटर असतो, पाणीपुरीचा काउंटर असतो, सगळे म्हणजे ऍड डोक्यात असतं की आम्ही 110 मेनू ठेवले होते. नक्की हे ठरवताना काय बघितलं पाहिजे? नंबर ऑफ आयटम्स ठरवल्याने तुमचं वेडिंग ग्रँड होतं, अशी जी कन्सेप्ट आहे ही आमच्याप्रमाणे तरी चुकीची आहे. कारण शेवटी खाणार 500 ग्रॅम टू फार तर फार 750 ग्रॅम किंवा अगदी नॉर्मल लोक असतील तर 250 ग्रॅमच्या वरती जात नाही. तो त्याच्यामुळे कमी आयटम्स ठेवून किंवा तेवढेच मेन्यू स्मॉल पोर्शन्स मध्ये ठेवून की तुम्हाला सगळं खाता येतं, अशा प्रकारची एक कन्सेप्ट तुम्ही ठेवू शकता की ज्याच्यामध्ये आयटम्स आहेत 100 पण प्रत्येक गोष्ट तुम्ही टेस्ट करू शकता एवढ्याच पोर्शन मध्ये सर्व केली गेली. तर ते आम्ही ऑलरेडी एका प्रोग्रामसाठी आम्ही ते केलं होतं, त्याच्यामध्ये साधारण 40 to 50 आयटम्स आम्ही ठेवलेले होते, पण ते इतक्या स्मॉल पोर्शन्स मध्ये ठेवलेले होते की सगळं खाऊ शकले. सो फॉर एक्झाम्पल वेलकम ड्रिंक शॉर्ट ग्लासेस मध्ये सर्व केलेलं होतं, स्टार्टर्स होते ते पण 1 पोर्शन सर्व केलं होतं. तुम्हाला आवडले तर 4 खावा, काही नाही प्रॉब्लेम, त्याचं काही मनाई नाहीये, पण तुम्हाला नसेल तर तुम्ही एकच खाऊन तुमचं ओके आय हॅव टेस्टेड इट दॅट्स इट असं करू शकता. नाही तर बेसिकली प्लेटचा साईजच छोटा केला होता. मग बेसिकली तुम्ही मोठी प्लेट घेतली तर लोक घेत जातात, वेस्टेज पण होतं, ते टाकून दिले होते. तर बेसिकली काय एक आयडिया होती की जर बाईट साईज सगळंच केलेलं आहे तर जी आपण प्लेट ठेवतो याच्यात तुम्ही कस्टमाइज घेऊन तुमचं घेऊ शकता. म्हणजे आम्ही एक चीज प्लॅटर केला होता, फ्रुट्स ठेवले होते, चीज ठेवले होते, नट्स ठेवले होते, असं सगळं ठेवलं होतं, अरेंज केलं होतं. त्याची जी प्लेट होती ती कमी ठेवली होती, कारण की ह्या गोष्टी वेस्ट जात असतील तर मग त्याला काही हे नाहीये. म्हणजे जर प्लेटच छोटी केली तर तुम्ही घेणारच एक 4-5 गोष्टी, मग परत जाल तुम्ही वाटलं, वाया नाही जाणार. वाया नाही येणार. याच्यात वेस्टेज कमी करायचा हेतू आहे, नॉट दॅट लोकांनी कमी खावं. वेस्टेज कमी करणं हा